नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत शाकंभरी पौर्णिमेचे अत्यंत पुण्यदायी महत्त्व आणि या दिवशी केल्या जाणाऱ्या अन्नपूर्णा देवीच्या पूजनाची अचूक विधी. जर या पौर्णिमेला श्रद्धेने तुम्ही अन्नपूर्णा पूजन केलं तर घरात कधीही अन्नाची, पैशांची आणि सुखशांतीची कमतरता राहतच नाही, असं शास्त्रात सांगितलं आहे. शाकंभरी पौर्णिमेचे महत्त्व आपण जाणून घेऊ. चला तर मग लक्षपूर्वक ऐका. चला मैत्रिणींनो, शाकंभरी पौर्णिमा म्हणजे आई अन्नपूर्णेचा विशेष दिवस. या दिवशी देवीने सृष्टीला अन्न, धान्य, भाजीपाला देऊन जीवसृष्टीचं पालन केलं, अशी कथा आहे. म्हणूनच या पौर्णिमेला अन्नदान किंवा अन्नपूर्णा पूजन असे म्हणतात. उपवास किंवा सात्विक भोजन केल्यास अक्षय पुण्य लाभते. या दिवशी अन्नपूर्णा पूजनाची तयारी कशी करायची तुम्हाला माहीत आहे का? नाही माहिती? तर लक्षपूर्वक ऐका. पूजनासाठी लागणारी सामग्री: अन्नपूर्णा देवीचा फोटो घ्या किंवा तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती घ्या. त्यासमोर तांदूळ, गहू, डाळी, मीठ, फळे, भाजीपाला, गूळ, तूप, साखर, दिवा, अगरबत्ती, फुलं आणि नैवेद्यासाठी साधं अन्न तुम्ही ठेवा. शक्य असेल तर स्वयंपाकघरातच हे तुम्ही पूजन करा. खूपच शुभ मानलं जातं. तसं तर सर्वांचे देवघर हे किचनमध्येच असते, पण स्वयंपाकघरात जेवढी तुम्ही पूजा कराल तेवढं शुभ मानलं जातं. अन्नपूर्णा पूजेची विधी आपण पाहू. सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. देवीचा फोटो ठेवून त्यासमोर दिवा लावा. तांदूळ, धान्य देवीसमोर तुम्ही अर्पण करा आणि हात जोडून देवीला प्रार्थना करा. हे अन्नपूर्णे, आमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता येऊ देऊ नकोस. सदैव सुख, समाधान आणि समृद्धी आमच्या घरामध्ये नांदू दे. नंतर तुम्ही अन्नपूर्णेला नैवेद्य अर्पण करा. शेवटी घरातील सर्वांना हा प्रसाद द्या. विशेष उपाय काय करायचा? तर या दिवशी एक खास उपाय जरूर तुम्ही करा. एका गरजू व्यक्तीला अन्न, धान्य किंवा भाजी दान करा. गाईला भाजी किंवा पोळी खाऊ घाला. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील साडेसाती, दारिद्र्य निघून जाते बरं का, आणि घरात अन्नपूर्ण कृपा कायमच राहते. मैत्रिणींनो, शाकंभरी पौर्णिमेला केलेलं अन्नपूर्णा पूजन हे केवळ एक विधी नाही, तर कृतज्ञतेची भावना आहे. आजच हा उपाय करा आणि आई अन्नपूर्णेची कृपा अनुभवून तुम्ही एकदा बघाच. व्हिडिओ आवडला असेल, आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मैत्रिणींना नक्की कळवा अन्नपूर्णेचा हा व्हिडिओ. कमेंटमध्ये अन्नपूर्ण माता लिहायला विसरू नका. आपल्या चॅनेलवरती नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता केव्हाच येऊ नये, ही माझी अन्नपूर्ण मातेला हात जोडून विनंती. धन्यवाद. श्री अन्नपूर्ण माता की जय.